काय वरही टाकली का ज्वारी? वाकी 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 काय असतं? ज्वारीचे वाणी ज्वारीची भांगडा सगळ्यांना खाऊ देतो. गेल्या वर्षी फार होते पण त्या वर्षी रोग आला ना. मी आज आदिवासी पाडा हिवाळी या गावाला आलो आहे आणि जस्ट सकाळी सकाळी मॉर्निंग वॉकला निघालो. तर एक असं छानसं घर वाटलं. बाहेर मस्तपैकी केळीचे हे होतं, आंब्याचं असं सगळं हिरवं होतं आणि जिथे पाण्याचं अत्यंत दुर्भिक्ष आहे तिथे मला हिरवाई जाणवली. म्हणून मी यांच्या घरी आलो. मग त्यांच्याशी गप्पा मारल्या. त्यांचा मुलगा BEd झालेला आहे, नाशिकलाच असतो, आता जॉब शोधतो आहे आणि एकंदरीत मला खूप भारी वाटलं इथे. मग आधी त्यांनी मला पाणी दिलं. ॲक्च्युली मी पाणी मागितलं, तहानलेलं होतं म्हणून, पण नंतर मला चहा पण दिला. चहा खूप सुंदर झाला. ताईंनी छान चहा केला, मला खूप आवडलं. इथे भयानक एकदम मस्त शांतता आहे. इतकी शांतता आहे की विचारता सोय नाही. नाशिकमध्ये जो कलकलाट असतो त्याच्यापासून मी खूप दूर आलेलो आहे आणि एकंदरीत एकट्याने फिरायला मजा येते इथे. हां, आणि इथली लोक इतकी चांगली आहेत. इथे आता आपण कोंबड्या बघा कशा खात आहेत. हे दृश्य मी साधारणतः 40-50 वर्षानंतर बघतोय. लहानपणी मी जेव्हा मोहाडी गावात राहत होतो तेव्हा ह्या कोंबड्या असे दाणे टिपत होत्या. पण आज इकडे आल्यामुळे मला छान वाटतं इथे. ही कसली तयारी आहे तुमची? धार लावताय का तुम्ही? आज काय काय काम आहे तुमची? नाही काय आता हे सरपण पावसाळ्याला हा हा हा, ते करून घ्यायचं, तोडून ठेवायचं. तिथे वाघाची मावशी बसली बघा. ओय, अरे वा. घाबरत नाही ना मला? अरे एकमेकांवर फार प्रेम आहे रे त्यांचं. तू फोटोग्राफी करतो की नाही? साधारण येते. हा, साधारण येते. शिकून घ्यायचे. भारी आयडिया असते फोटोग्राफी करणं म्हणजे. जंगलातलं हे एक घर. आमचा असाच मळा होता मोहाडीला.